संगमनेर तालुक्याच्या पठार भागात साकोर शेंडीवाडी कवठे मलकापूर परिसरात वेठबिगार म्हणून काम करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील महिला पुरुष आणि त्यांची अल्पवयीन मुले अशा एकूण 69 जणांची प्रशासनाने व स्वयंसेवी संस्थांनी सुटका केली आहे। आठवड्याला अल्प मोबदला देऊन या कामगारांना अक्षरशः गुलामाप्रमाणे राबवले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर महसूल, पोलीस, कामगार कल्याण विभाग व अहिल्यानगर येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। वेठबिगार आणि कामगार हे नाशिक, पालघर, ठाणे जिल्ह्यातील आहेत। सरकारी कामगार अधिकारी संदीप हरमळकर यांच्या फिर्यादीवरून 6 जणांविरुद्ध बंद बिगारी अधिनियम, बाल कामगार अधिनियम तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे। संगमनेर उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ, सिराज शेख आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली। सुटका करण्यात आलेल्या कामगारांत 38 महिला व पुरुष तर 31 मुले आहेत। त्यांना प्रशासनातर्फे जेवणाची सोय करून त्यांना त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले आहे। घारगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 15/5/2025 रोजी CR नंबर 158/2025 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त टीमने कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये एकूण 69 बॉन्डेड लेबर व त्यांचे कुटुंबीय अशा सर्वांचं सुटका केलेली आहे। आणि यामध्ये 5 अल्पवयीन मुले ज्यांना मेंढी पालनाच्या कामासाठी लावण्यात आलेले होते त्याची सुद्धा सुटका करण्यात आलेली आहे। या अनुषंगाने इथून 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। तसेच बॉन्डेड लेबर ॲक्ट, बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम 1986, तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट तत्सम कलमान्वये गुन्हा आपण दाखल केलेला आहे आणि पुढील तपास हा चालू आहे।